नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत करते. तर आज ना माझ्या दिव्यामध्ये अशी चंद्रकोर तयार व्हायचा ना दुसरा दिवस आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं आणि आज बी परत आणखीन झाली चंद्रकोर तयार झाली. एवढी छान दिसती ना. तर खरंच बरं का, माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा माझ्या डोक्यावर हात आहे आणि त्यामुळं ही मला कुठलाही माझा प्रश्न असू द्या, मी स्वामी आईला विचारला की त्याचं मला ही फळ असतं. त्यामुळं मला ना खूप आनंद होतो बघा, की अशी चंद्रकोर तयार झाली आणि असं आपल्याला स्वामींनी साक्षात्कार दिला की मनाला खरंच खूपच भारी वाटतं. आणि मग इकडं ना आपल्या गाई बांधून घेतल्या होत्या आणि गाई बांधून घेऊन थोडासा टाईम होता तर म्हणलं चला आपला व्हिडिओ काढून होईल. तोपर्यंत धारा ही सगळं झालं बरं का, सगळी कामं आवरून झालती. आणि मग आज ना परत तुम्हाला मी एक सांगते की काय कमेंट आली ती मला, प्रत्येक गायची माहिती द्या, म्हणजे कुठली गाय किती दूध देते, कुठली गाय. तर हो, मी नक्कीच व्हिडिओ बनवीन. तुम्हाला सांगितलं आहे ना की असं कॅमेरा धरायला कोणी नाही, त्यामुळं मी बनवलं नाही. तर मी नक्कीच बनवीन, माझी मुलगी आल्यानंतर येणार आहे. आता आमच्या इथं ना पालखी येत असती तुकाराम महाराजांची. तर आपल्या तुम्हाला मी रोड दाखवते का नाही, नेहमी व्हिडिओमध्ये रोड किती एवढं जवळ आहे म्हणून दाखवते. तर एवढ्या घराच्या जवळनं जाणार आहे आणि नक्कीच मी व्हिडिओ काढीन. आणि आपल्यात दिंड्या पण जेवायला असते त्या बरं का. आणि एक दिंडी तर अशी आहे की उद्याच्यात आपल्या इथं पालखी येते तर ती लोक आजच येते ती. आणि आज 11-12 वाजल्यापासूनच येते ती, राहते ती. एक दिवस मुक्काम करते ती आणि दुसरी दिवशी दुपारी जाते ती निवांत. पण अन्नदानवाली दिंडी आहे ती. फक्त काय करते, त्यांचं अन्नदान करते ती, आपल्या इथं स्वयंपाक बनवते ती आणि रोडला नेऊन वाटते ती. मग त्याच्यात ना मग मी पण माझी जेवढं काय आपल्या यथाशक्ती होईल तेवढं दान करायचा प्रयत्न करत असते. तर काही वेळेस शिरा, काही वेळेस चिवडा. आता गेल्या वर्षी चिवडा वाटप केलता आणि पोहेपेक्षा शिऱ्यापेक्षा ना चिवड्याला जास्त वारकरी लोक म्हणजे असं घेते ती, पटदिशी नको म्हणत नाही ती. आणि शिराना नको म्हणते ती, तर मग गोड असतं. तर ह्या वेळेस पण चाललं आहे नियोजन की असं तिखटच बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वारकऱ्यांना ती तिखट खूप आवडतं बरं का, खायला तिखट चिवडा. तर नक्कीच माझा व्हिडिओ येणार बरं का 100%. आणि आता वारकऱ्यांचं ना छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार. आणि वारकरी किती भारी असते, तर माऊली म्हणजे माऊलीच्या अगदी मनाप्रमाणच माऊली असते तर बरं का. एवढं छान वाटतं अक्षरशः ना. ह्या घरात आम्ही घर बांधलेलं आणि पूजा घातली नव्हती आणि पसारा म्हणजे राहायला पण नव्हतं आलं, फक्त बांधून झालं तर सगळं असं काम, बाकी काहीच राहिलं नव्हतं. आणि राहायला यायचं तर पूजा घालायची म्हणून आम्ही आलो नव्हतो. तर वारकरी आलं, माऊली आम्ही इथं बसू का? बसा की म्हणलं, तुमचं पाय घराला लागणार आहे तर तुमच्या आशीर्वादानं तर ही घर झालं या. आणि एवढं घर दिसतंय ना छोटंसं, माझं पण खूप कष्टातून आणि खूप संघर्षातून मी हे घर उभा केलंय. तर मग बसल्यावर त्यांना म्हणलं, जेवणार का? तुम्हाला मी भाकरी बनवल्या त्या. तर हो म्हणली, आवडीनं खाणार की. आम्हाला भाकरी भेटत नाही बघा माऊली, सगळं पदार्थ खायला भेटतात पण भाकरी भेटत नाही. तर त्यावेळेस ना, आणि मी माझ्या सासूबाई पण नेहमी तिखट अशी तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकरी करायच्या. तर मग मी पण तसंच करते, तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकरीच करते. आणि मिरचू लोणचं असं द्यायचं, एवढं आवडीनं खातेत ना. तर अक्षरशः ना तुम्ही लाडू जिलाबी द्या ती नको म्हणते ती, पण भाकरी खाते ती. तर ह्या वर्षी पण मी करणार आहे. तर ज्या दिवशी मग त्यांना सांगितलं मी की नवीनच घर बांधले बघा, अजून पूजा नाही झाली म्हणून आम्ही राहायला नाही आलो. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही राहायला या, आजच्यापासून सुरुवात करा. आम्हाला तिकडं स्वयंपाक बनवलाय तर इथं जेवाय वाढा आणि इथं आम्ही जेवण करतो. आणि वारकरी जेवलं म्हणजे पांडुरंग जेवल्याप्रमाणे आहे. आणि तुम्ही सुरुवात करा. आणि छोटी मोठी ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे काही अडचण होती की मिस्टर बाहेर होतं, मग त्यांना यायला वेळ होता म्हणून मी तिकडंच राहत होती, पत्र्याची खोली. आता त्यावेळेस मोबाईल नव्हता ना, तर तुम्हाला दाखवलं असतं ती पण केवढ्या छोट्या घरात मी राहायला होती ती 3 वर्ष.
त्या छोट्या घरात मी काढले ती त्याची मला खरंच खूप आठवण येते, कारण का खरंच खूप संघर्ष केलेला असतो. म्हणून मी नेहमी व्हिडिओमध्ये माझ्या संघर्षाच्या स्टोऱ्या तुम्हाला मी सांगत असते की कसं केलं आहे, काय केलं आहे, कसं कसं आपण उभा केलं आहे, ती सगळं मी सांगत असते. तर मग वारकरी हाय तर ती म्हणली चहा ठेवा आम्हाला. मग गॅस आणला जुन्या घरातनं, नवीन किचनवर गॅस मांडला आणि पहिला चहा ना वारकऱ्यांना दिला. आणि त्यांनी एवढा असं छान वाटलं त्यांना. आणि त्यांना मी सांगितलं की मी माझ्या यथाशक्ती मी प्रत्येक वर्षी वारकरी जेवायला घालत असते, जेवढं शक्य होईल तेवढं. तर तुम्ही प्रत्येक वर्षी माझ्याकडे या. तर आज ना 15-16 वर्ष झाले ती. तर वारकरी एकही वारकरी न चुकता माझ्या घरी येते ती. आणि साक्षात पांडुरंग येतात बरं का. आणि जेवण करून प्रसादाचा आनंद घेऊन जाते ती. आणि हीच जेवण प्रत्येक वर्षी हीच भाजी आणि हीच भाकरी करत जावा, आम्हाला वेगळं काहीही करत जाऊ नका. आणि आवडीनं खाते ती आणि जाते ती. तर ह्या वर्षी पण येणार आहेत. तर नक्कीच मी त्या माझ्या माऊलीची तुम्हाला भेट घालून देईल आणि त्यांना व्हिडिओमध्ये घेईल. त्यांना विचारीन तुम्ही किती वर्षापासून इथं येता. आणि नक्कीच व्हिडिओ आणि खरंच खूप छान छान व्हिडिओ काढीन आणि तुमच्यासोबत शेअर करीन बरं का. आणि आणखीन एक पुण्याचीच आहे ती बघा दिंडी, ती पण अन्नदान करते ती पण एवढी छान आहे ती की अक्षरशः त्यांनी तर ना माझ्याशी बहिणीचं आणि भावाचं नातं जोडलं आहे बघा. तर ती पण लय मस्त वारकरी, म्हणजे एकदम माऊलीच. इतकं असं अक्षरशः असं वाटतं ना की आपण कुठं तर माहेरी गेल्यासारखा आनंद भेटतो मला. आणि खरंच खूप छान वाटतं. तर नक्कीच व्हिडिओ बघा. आणि खरंच बरं का आणि चला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असतील का काय शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या कमेंटचा मी नक्कीच रिप्लाय देत असते. आणि माझं व्हिडिओ तुम्हाला बघायला कसं वाटते, तर काय चुकतंय का ती पण मला सांगत जावा. चुकी ही प्रत्येकाकुंड होती बरं का, होत नाही असं कुणाकुंडच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.